एक हिंदी भजन. या भजनाचा संबंध आत्ता आपण जे जीवन जगतोय त्याच्याशी असल्यामुळे हे मुद्दामून निवडलंय. आहे कृष्णाचंच, पण जे कृष्णाच्या बाबतीत लागू होतं ते दत्त महाराजांच्या बाबतीत लागू होतंय. पहिली ओळ फक्त, पण ती महत्वाची आहे म्हणून हे भजन. श्रीमद भागवताचा एक प्रसंग आहे, तो प्रसंग तुमच्या समोर मी सादर करतोय. साधारणपणे गए जब छोड़ गोकुल को नहीं फिर लौट कर आए, सखी रोती रही बन में किनारा हो तो ऐसा हो. कृष्ण घर नंद के आए सितारा हो तो ऐसा हो. सोडून गेला त्यांना, परत आला नाही. बोलवलं त्यांनी खूप, आला नाही. भेटायचं वचन दिलंय, पण कृष्णाने एक गुंडी केली. कृष्ण म्हणाला भेटण्याच्या आधी एक काम करू, त्यांना ज्ञानी केलं पाहिजे, गोपिकांना ज्ञानी केलं पाहिजे. तर त्याने उद्धवाला ज्ञान दिलं होतं कृष्णाने. तो म्हटला याचा उपयोग करता येईल. आणि उद्धवाचं वैशिष्ट्य काय होतं, उद्धव दिसायला जो आहे ना तो थोडा कृष्णासारखा होता, म्हणजे साधर्म्य होतं त्याचं. आणि साधर्म्य होतं म्हणण्यापेक्षा कपडे तसे घालून हिंडायचा त्याच्यामुळे उगीच भास व्हायचा की कृष्ण आला म्हणून. तर त्याला पाठवलं की तू जाऊन गोपिकांना ब्रह्मज्ञान समजून सांग. आता गेला हा तिकडे वृंदावनात. गेल्यानंतर त्या वृंदावनात शिरल्या पहिल्यांदा काय झालं तर उद्धवाच्या लक्षात आलं की जे आपल्या द्वारकेमध्ये नाही तशी हवा इकडे वाहते म्हणला. हवाच बदलली. तो म्हटला द्वारकेची हवा वेगळी आहे, तिथे नुसतं युद्ध युद्ध तलवारी असंच ऐकायला येतं. आणि या हवेत युद्ध ऐकायला येत नाही, तलवारी ऐकायला येत नाही. त्याच्याऐवजी एखाद्या प्रेयसीने एखाद्या प्रियकराच्या डोक्यावरून हात फिरवावा तशी वाऱ्याची झुळूक इकडे प्रेमाने आपल्या अंगावर येते. तो म्हटला अरे याच्या हवेतच एवढा दम मी काय करायचं. पण तरी सुद्धा म्हटला नाही, कृष्णाने कामगिरी दिली, फत्ते पाडायला पाहिजे. आणि तिकडे जाऊन बसला, त्या सगळ्या गोपिकांना एकत्र केलं. माणसाला मोठी खाज असते, तुम्हाला सांगतो. मोठं तत्वज्ञान समजून सांगायची मोठी, जसं काय आपल्याला जगातलं सगळं कळतं. ज्या जागेवर कळतं त्या जागेवरच घाव बसतो, तुम्हाला सांगतो. कृष्णाची आयडिया आहे ती. कृष्णाला हे लक्षात आलं की उद्धव हा ज्ञानी आहे, त्याला ज्ञानाचा अहंकार आहे. आणि त्याला अशा ठिकाणी पाठवलं ज्यांना अजिबात ज्ञान नाही. आणि आत्ता जे भजन ऐकणार ते तुम्ही असं आहे की त्या गोपिकांनी त्या उद्धवाला जे ज्ञान दिलं त्याचं भजन आहे, तुम्हाला सांगतोय. वेगळं भजन आहे. प्रेमाचा अत्युच्च दर्जा. असं म्हणतात की या जगामध्ये कृष्ण हा प्रेमाचं प्रतीक म्हणून जगला. तर कृष्णाने त्या गोपिका आणि कृष्ण यांच्यामध्ये जे प्रेम घटित झालं त्याच्या पुढे जगातली सगळी तपश्चर्या फिकी पडलेली आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे ते प्रेम अत्युच्च दर्जाचं प्रेम आहे काहीतरी. त्या प्रेमाला इतका मोठा दर्जा आहे, त्याच्यासमोर ज्ञान फिकं पडतंय आणि लौकिक जगातलं प्रेमही फिकं पडतंय. असं प्रेम आहे ते काहीतरी. तर त्याची चर्चा त्याने आधी सांगितलं, तुमच्यातही ब्रह्म आहे, माझ्यातही ब्रह्म आहे. पहिलं हेच आहे ना, सर्व खलविदम ब्रह्म, नाही का. सगळीकडे ब्रह्म आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ती गोपिका एक म्हणाली, उद्धवा तुझ्यात ब्रह्म आहे, माझ्यात ब्रह्म आहे, मग एक ब्रह्म दुसऱ्या ब्रह्माला ब्रह्मज्ञान कशाला देतो. जरा गप्पस. त्याच्या लक्षात आलं की ही सरकारी तुरडाळे आपल्याकडे शिजणार नाही. ती शिजणं कठीण आहे. आणि मग त्याच्यानंतर
तो म्हणला की माझं संपलंय सांगून. माझ्या एक लक्षात आलं की सूर्यासमोर किती जरी काजव्याने अंग भरून प्रकाश दिला तरी सुद्धा सूर्यासमोर तो प्रकाश राहत नाही. ते फक्त मिरवणं राहतं, बाकी काही नाही आहे. तर माझ्या लक्षात आलंय म्हणला की माझं काही चालणार नाही, पण तरी सुद्धा काही मी तुमच्यावर आता तुमच्या पद्धतीने चर्चा करतो. तर त्याने पहिली चर्चा छेडली, मला एक सांग, कृष्ण तुमच्याकडे राहतो? तर सगळ्या म्हणल्या की तुझ्या हिशोबाने काय? म्हणलं माझ्या हिशोबाने कृष्णाचं अस्तित्व आमच्या द्वारकेमध्ये आहे, तुझ्याकडे थोडी आहे. या बाबतीत तरी हारलं का नाही? गोपिका आहेत त्या हारणार आहेत का? मग सुरू झाली लढाई. उधो तो रे, ए उद्धवा अजब तुझे सरकार नाही. उधो तो रे हरि नहीं हरि के पास, 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 उधो तो रे हरि नहीं हरि के पास. तो उद्धव म्हणला असं कसं होईल, हरीच हरीजवळ नाही. ते म्हणली तुझं ज्ञान कच्चं आहे. खूप बारकाईने ऐका, भजन फार महत्वाचं. ती म्हणली तुझं ज्ञान कच्चं आहे, तुझा हरी हरीजवळ नाहीये. मग उत्तर कसं आहे? ती म्हणती वसुंधरा को अपनी गंध कहाँ मिलती है. या जमिनीला स्वतःचा गंध मिळतो नाही, लांब असणारा घेतो. तो हरी तुझ्याकडे, गंध आमच्याकडे. वसुंधरा को अपनी गंध कहाँ मिलती है, शराब को भी अपनी धुंद कहाँ मिलती है. असं म्हणतात की दारूमध्ये नशा आहे, मग त्या दारूमध्ये का चढत नाही त्या दारूला? नाही नाही, दारूमध्ये दारू आहे, नशा बाहेर आहे. तुमचा कृष्ण आहे ना, तिकडे दारू आहे, त्याचा नशा इकडे. कसं आहे? वसुंधरा को अपनी गंध कहाँ मिलती है, शराब को भी अपनी धुंद कहाँ मिलती है. साचे आनंद के अधिकार दूर होते हैं. खऱ्या आनंदाचे अधिकार आनंदाजवळ नसतात, आनंदापासून लांब असतात. गाईच्या गोचिडीलाच्या फार जवळ ते गोचिड चिकटलेलं असतं स्तनाजवळ, पण ते रक्त पित, दूध पित नाही. दूध लांबची लोक पितात, है की नाही? तर म्हणते वसुंधरा को अपनी गंध कहाँ मिलती है, शराब को भी अपनी धुंद कहाँ मिलती है. साचे आनंद के अधिकार दूर होते हैं, फूल को अपनी ही सुगंध कहाँ मिलती है. उधो तो रे हरि नहीं हरि के पास, उधो तो रे हरि नहीं हरि के पास, उधो तो रे हरि नहीं हरि के पास, उधो तो रे हरि नहीं हरि के पास. तो म्हणता असं आहे, म्हणते बा, जी वस्तू ज्याच्या जवळ आहे, वस्तूचा सगळ्यात मोठा गुण काय? ती जिथे आहे तिथे आठवायची गरज राहत नाही. तुमच्याकडे कृष्ण तशा पद्धतीने आहे का? त्याचं शरीर आहे का इकडे? आमच्याकडे शरीर आहे, त्यामुळे तुम्ही आठवणीवर जिवंत राहतात. आणि जर आठवण विसरली तर काय करणार? तर ती म्हणतीये, अरे जमीन पद पाय तो गगन रंग लेके आएगा, जमीन पद तो गगन रंग लेके आएगा, सूरज रूप पवन खुशबू दे के जाएगा. समय का नाम जहां याद हो गया है वहां तुम्ही बताओ कोई कैसे भूल पाएगा.
कसं विसरणार मी. उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास. चिरंजीव पीठाची लोक बसलेले मी इशारे करतो. पटवर्धन पुढे गेले. भावे काय आलेले नाहीयेत नाही का. कुरवपूर, पिठापूर, नरसोबावाडी, गिरनार, अजून कोण, गाणगापूर. तर सगळ्यांना वाटतं दत्त महाराज त्यांच्याकडे. सगळ्यांना काय वाटतं दत्त महाराज त्यांच्याकडे. पण त्यांना काय माहिती दत्त महाराज चिरंजीव पीठामध्ये. उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास. द्वारावती में तन मोहन का, द्वारावती में तन मोहन का, गोकुल में है श्वास हो. उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास. तसाच आहे की नाही. गाणगापूर में है तन दत्त का, चिरंजीव पीठ में है श्वास. असंच आहे ते. अरे साधे आपल्या दूतांकडे आपण दत्त महाराज बसवले. त्या दूतांच्या दत्त महाराजांसमोर, दूतांचे दत्त महाराज नाही का, दूतांकडे बसवलेल्या दत्त महाराजांसमोर जे मिळेल ना तुम्हाला सांगतो 1 2 3 4 कुठे नाहीये. कारण काय, द्वारावती में तन मोहन का, में तन मोहन का, द्वारावती में तन मोहन का, गोकुल में है श्वास हो. उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो स्लो नको करू, हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं हरी के पास. हरी नहीं हरी के पास, उदो तोरे 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 हरी नहीं हरी के पास. उदो तोरे हरी नहीं हरी के पास, उदो तोरे हरी नहीं सरळ काय? हरी के पास. अजून एक तर्क दिला त्याने. ज्ञानाला किडा असतो, कळतं सगळं लक्षात घ्या, पण तरी सुद्धा तर्क करायचा आणि काहीतरी आपल्या मनासारखं करायचं. ते उद्धव अजून उलझलाय त्याच्यामध्ये. तो म्हणतोय काही जरी असू दे तरी सुद्धा शरीर आमच्याकडे, पण शरीर आमच्याकडे आहे की नाही. ती म्हणते अरे असल्या शरीराचा उपयोग काय. तुला माहितीये पुराणांमध्ये काय म्हटलंय, नाहम वसामे वैकुंठे योगिनाम हृदये नच मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. जिथे माझे भक्त गुणगान करतात तिथे मी असतो. मला सांग तुझ्या द्वारकेमध्ये कोण नाचत, कोण तुझ्या द्वारकेमध्ये उत्सव करत. एक सुद्धा उत्सव नाहीये द्वारकेमध्ये. मग
नारदाचं वचन खोटं ठरवायचं का? उत्सव कुठे? आमच्याकडे आहे. भक्त को छोड़ के ईश्वर उदास कहलाता. फार सुंदर आहे बघा. भक्तों को छोड़ के बरं ईश्वर उदास असला तर तो ईश्वर राहिला का मग? अरे आनंद असला तर ईश्वर आहे. भक्त को छोड़ के ईश्वर उदास कहलाता, नहीं है प्रेम तो झूठा विकास कहलाता. तुम्हारे कृष्ण का ये हाल है उधो, तुम्हारे कृष्ण का भी हाल ये हुआ है उधो. यहाँ हरि वहाँ रणछोड़ दास कहलाता. उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास. उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास. हाँ, हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास. उधो तोरे हरि नहीं हरि के पास. हाँ, हे बघा. हरि नहीं हरि के पास, शेरो वाली ऊंचे डेरो वाली बिगडी लगेच गायला लागायचं नाही. यशोदेला बसवीन इकडे न्याय करायला. हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास. उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास. आता फार सुंदर मजेशीर आहे. आता उद्धव बोलणार नाही तुम्हाला सांग, कारण आता गवळण खवळली. ज्या वेळेला गवळण खवळते, ज्या वेळेला प्रेम खवळतं, सगळं समुद्र आटेल त्याच्या पुढे. आता तुलना बघा. यमुना यमुना का तट मधुर पियारा, मधुर पियारा. उधो मधुर प्यारा. यमुना का तट मधुर पियारा, मधुर प्यारा. उधो मधुर प्यारा. सागर का तट केवल खारा, केवल खारा. उधो केवल खारा. हे दत्त महाराजांच्या राज्यात जातात लोक, गिरनार वरून पडणार नाही का? तिकडे जातात, तिकडचं काय काय पाणी बिनी घेऊन येतात. अरे सागर का जल खारा है भाई, इधर यमुना है की नाही? लूज पडतंय, लूज नको, खेचू नको लय. यमुना का जट मधुर पियारा, मधुर प्यारा. उधो मधुर प्यारा. सागर का तट केवल खारा. केवल खारा. उधो केवल खारा. वहाँ है नाते प्रेम यहाँ है, वहाँ है नाते प्रेम यहाँ है. वहाँ युद्ध यहाँ रास हो. उधो तोरे हरि नाही हरि के पास. उधो तोरे हरि नहीं हरि के पास हो. हरि नहीं हरि के पास. उधो तोरे हरि नहीं हरि के पास. उधो तोरे हरि नहीं हरि के पास. उधो तोरे हरि नहीं हरि के पास.
उसको हमने खोकर पाया, खोकर पाया, उधो खोकर पाया। वहाँ है कारण यहाँ अकारण, वहाँ है कारण यहाँ अकारण, वहाँ पानी यहाँ प्यास हो। उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास। उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास। उद्धव जो आहे ना तो शंकाखोर आहे थोडासा. तो म्हणतोय की तरी सुद्धा आमच्याकडे हरी आहेच, तो ज्या जागेवर आहे त्या जागेवर नाही तुम्ही कसं म्हणता. इथे म्हणतायत सागर में है शवसा पाणी. सागरामध्ये पाणी आहे का त्याला विचार, एक थेंब पिता येत नाही, याचा अर्थ मेलेलं पाणी आहे का. मग नभ में जीवन है उसका, जिथे दिसत नाही तिकडे पाण्याचं जीवन आहे. हरी आमच्याकडे दिसत नाही, त्याचं जीवन आमच्याकडे. सागर में है शवसा पानी, नभ में जीवन है उसका, चंदा को ये याद दिलाना, समुद्र मंथन है उसका. भरती ओटी इकडे येते बाबा, चंद्रावर नाही येत. त्याच्याकडे पाणी आहे, तुमच्याकडे कृष्ण म्हणजे चंद्र आहे, पण भरती ओटी येण्यासाठी जे पाणी लागतं ना ते आमच्याकडे आहे का नाही. सागर में है शवसा पानी, नभ में जीवन है उसका, चंदा को ये याद दिलाना, समुद्र मंथन है उसका. मोहन को मोहन के बारे में उद्धव ये बतलाना, मोहन को मोहन के बारे में उद्धव ये बतलाना. द्वारावती में केवल सांसे, व्रज में यौवन है उसका. उधो तोरे हरि नहीं हरि के पास, हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास. मुरली वहाँ है तान यहाँ है, तान यहाँ है, उधो तान यहाँ है. मुरली वहाँ है तान यहाँ है, तान यहाँ है, उधो तान यहाँ है. गीता वहाँ है गान यहाँ है, गान यहाँ है, उधो गान यहाँ है. वहाँ का सोना यहाँ का खोना, वहाँ का सोना. द्वारकावती सोन्याची नगरी होती, सोन्यामध्ये काही नसतं हे कृष्णाने दाखवून दिलं. जाता जाता सगळं समुद्रात बुडवलं. या जगात जे सोन्यासारखं आहे सगळं समुद्रात बुडवण्यासारखं आहे, बाकी काय नाही. जे जिवंत आहे तेच कामाचं आहे, बाकी काही कामाचं नाही. वहाँ का सोना यहाँ का खोना, वहाँ का सोना यहाँ का खोना, वहाँ धरा यहाँ आकाश हो. उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास. हो हरि नहीं हरि के पास, उधो तोरे
हरि नहीं हरि के पास। उठो तो रे हरि नहीं हरि के पास। उठो तो रे हरि नहीं हरि के पास। वहा पाणी यहाँ प्यास। त्याच्यावरती उद्धव म्हणाला, अरे प्यास तुमच्याकडे पण पाणी तर आमच्याकडे आहे की नाही? ते म्हणले, उद्धवा तू तहानेचा अर्थ वेगळा काढलायस. जेव्हा परमेश्वराच्या दर्शनाची तहान लागते ना, तेव्हा डोळ्यामधून गंगा जमुना ज्या सुरू होतात त्या थांबत नाही. त्यामुळे पाणी नाही असं म्हणायचं कारण आहे की नाही? अरे आमच्या डोळ्यात एवढं पाणी आहे की मटकी माखन धो लेती है इन आंखों में कभी कभी. कधी कधी मटकी येतात आणि त्यांचं जे आतमध्ये धुवायचं काम आहे आमच्या डोळ्यात करतात. मटकी माखन धो लेती है इन आंखों में कभी कभी. गौमा हरिसंग हो लेती है इन आंखों में कभी कभी. हरण हरि का करके आंखें हरि ही हो गई उद्धव जी. हरण हरि का करके आंखें हरि ही हो गई उद्धव जी. इसलिए यमुना जी भी रो लेती है इन आंखों में कभी कभी. उदो तोरे हरि नहीं हरि के पास. उदो तोरे हरि नहीं हरि के पास. उठो तो रे हरि नहीं हरि के पास। उठो तो रे हरि नहीं हरि के पास। उद्धव म्हणाला, दाखवा कुठे आहे दाखवा. राधेला उभं केलं. बघा, हे मला माहिती नाही, तर्क देऊ नका, दाखवा. राधेला उभं केलं आणि मग म्हणले, हिच्या डोळ्यात बघ, राधा की आंखों में ईश्वर म्हणजे कोण? कृष्ण. राधा की आंखों में ईश्वर अपना ईश्वर छोड़ गए. शब्द बघा सुंदर आहे. राधा की आंखों में ईश्वर अपना ईश्वर छोड़ गए. पत्थर की नगरी की खातिर चेतन उत्तर छोड़ गए. ज्ञान अधूरा है अर्जुन का. उद्धव जी समझा देना. ज्ञान अधूरा है उद्धव, ज्ञान अधूरा है अर्जुन का. उद्धव जी बतला देना, समझा देना. गीता वाले कृष्ण यहाँ पर 2.5 अक्षर छोड़ गए. हरि नहीं हरि के पास. उदो तोरे हरि नहीं हरि के पास. उठो तो रे हरि नहीं हरि के पास. उठो तो रे हरि नहीं हरि के पास। वहां पे नटवर, वहां पे नटवर दर्शन आधा. दर्शन आधा उदो. दर्शन आधा। वहां पे नटवर दर्शन आधा. दर्शन आधा उदो. दर्शन आधा। पूरन कृष्ण है यहाँ की राधा. यहाँ की राधा उदो. यहाँ की राधा। ज्या वेळेला आम्ही धूतांकडे म्युरल बसवायचं होतं, ते लक्ष्मीला आणि दत्तात्रयाला एकत्र बघून काही कळेना लोकांना काय चाललंय ते. काही नाहीये, पूर्ण दत्तात्रय बसवलाय. लक्ष्मी शिवाय अर्धा होईल, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, वहां पे नटवर राधे शिवाय तो आहे, गोपिकांशिवाय आहे, प्रेमाशिवाय अर्धवट आहे. त्या अर्धवटाला काय बघता म्हणे. इकडे बघा, राधाही आहे आणि राधेच्या डोळ्यात कृष्णही आहे. पूर्ण कृष्ण बघायचा तर राधेला बघा म्हणतात. वहां पे नटवर दर्शन आधा. दर्शन आधा उदो. दर्शन आधा। पूरन कृष्ण है, पूरन
यहाँ की राधा, यहाँ की राधा उधो यहाँ की राधा। उधर चरित्र है इधर है लीला। उधर हे बघा, चरित्र आहे ना, रामचरित्र, चरित्रामध्ये दोष असू शकतात, लीला आनंद असू शकतो, बाकी काही असू शकत नाही। उधर चरित है इधर है लीला, उधर चरित है इधर है लीला। वहाँ आम यहाँ खास हो, हो 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 ओ हो हो ओ हो हो ओ हो हो। उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास हो। खोया खोया चांद, तिकडे खोया खोया है, कुछ भी नहीं है। हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास। हरि नहीं हरि के पास, उधो तोरे 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 हरि नहीं हरि के ध्यानी को यूं विराग कहाँ है, विराग कहाँ है, उधो विराग कहाँ है। ध्यानी को यूं, ध्यान लावतात लोक, परमेश्वराचं ध्यान करतात, पण इथे फार मोठी गंमत आहे, शेवटचं कडवं आहे, नहले पे दहला, हे जगात कोणाकडे नाहीये। जे आपल्या चिरंजीव पीठाचं भांडवल आहे, या दोन ओळी आहेत। तुमच्या नशिबी काय आले, जे गोपिकांच्या नशिबी आले। ध्यानी को यूं विराग कहाँ है, विराग कहाँ है, उधो विराग कहाँ है। ध्यानींना परमेश्वरच मिळत नाही, त्याच्यामुळे ते परमेश्वर मिळाल्यानंतर तो गेला आणि मग वैराग्य उत्पन्न झाला असं काही होत नाही। आमच्याकडे आम्हाला भेटून गेलाय, बोलायचं काम नाही। प्रेमियों का यूं भाग कहाँ है, भाग कहाँ है, उधो भाग कहाँ है। प्रेमी लोकांचा सुद्धा प्रॉब्लेम आहे म्हणे, जे कृष्णावर अनुरक्त झाले, तुमच्या द्वारावतीमध्ये सगळ्यांनी लग्न केलं, लग्न करून आपापले संसार थाटले, पण जो विरह, लक्षात घ्या, नवरा दूरदेशी असेल तर आठवणी येते, नित मरे त्याला कोण रडे। तुम्हाला सांगतो, 16,108 बायका आहे, त्यांना विचार जाऊन, तुम्हाला आठवण येते, एकीलाही आठवण येत नाही। जवळ आहे, आम्हाला लांब आहे, त्यामुळे 100% आठवण आमच्याकडे आहे म्हणतात ते। त्यामुळे आमच्या नशिबी हे जे 100% त्याची आठवण करण्याचं भाग्य आहे, हे कुठल्याही प्रेमीमध्ये नाहीये। ध्यानी को यूं विराग कहाँ है, विराग कहाँ है, उधो विराग कहाँ है। प्रेमियों का यूं भाग कहाँ है, भाग कहाँ है, उधो भाग कहाँ है। आता ही शेवटची ओळ, हरला उद्धव आणि त्याची शेवटची ओळ आहे, त्याने गोपिकांमध्ये जे बघितलं ते शेवटच्या ओळीत आहे। शून्य में, इथे कृष्ण दिसत नाही, शून्य आहे, शून्य में पूरन
को देखा, शून्य में पूरन दत्त को देखा, हारा सोहम दास हो। उधो तोरे हरि नहीं, हरि के पास आपकी कसम, आपकी कसम। उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास। हरि नहीं हरि के पास, उधो तोरे ओ हो, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, पास रे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे 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 हरि नहीं हरि के पास। शेवटी सगळ्याची उपरती झाल्यानंतर उद्धवाला काय ज्ञान प्राप्त झालं ते उद्धव सांगतोय। तो म्हणतोय हरि का जाल है पूरी द्वारिका, फक्त जाल है, कुछ असली नहीं है। हरि का द्वार है पूरी द्वारिका, हरि का भाल है वृंदावन। हरि का जाल है पूरी द्वारिका, हरि का भाल है वृंदावन, हरि की चाल है पूरी द्वारिका, हरि का ताल है वृंदावन। हरि का जाल है पूरी द्वारिका, हरि का भाल है वृंदावन, हरि की चाल है पूरी द्वारिका, हरि का ताल है वृंदावन। हरि में हरि भी वृंदावन है, कहना हरि से उद्धव जी। हरि में हरि भी वृंदावन है, दत्त में दत्त भी चिरंजीव पीठ है। हरि में हरि भी वृंदावन है, कहना हरि से उद्धव जी। कंकर भी अनमोल यहाँ का माला माल है उद्धव जी। उधो तोरे हरि नहीं हरि के पास, 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 हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास हो। उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के पास, उधो तोरे हरि नहीं हरि के, हरि नहीं हरि के, हरि नहीं हरि के पास।